इमारत क्रमांक 40 आणि जे महानगरपालिकेचा दवाखाना आहे त्यांच्या मधल्या गल्लीच्या बाजूला असे मध्यावधी ठिकाणी येथे पावसाचं पाणी येत आहे आणि जिथे ते प्रवाह जात आहे तेथे पहा प्लास्टिकच्या थैल्या अनेक आहेत, त्यामुळे अवरोध होतो आहे. तर लोकांनी पण काळजी घ्यावी की प्लास्टिकच्या थैल्या नाल्यात गटारामध्ये टाकू नये, ते योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावावी असा संदेश ह्या नाल्यानेच आपल्याला दिलेला आहे. भले नाला काही बोलत नाही, पण ती दृश्ये बोलतात की गटारामध्ये प्लास्टिकच्या थैल्या, पाण्याच्या बाटल्या इत्यादी वस्तू टाकू नका, हे आपल्याला नाला सांगत आहे.
SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. आज आपण माहुल येथील मुंबई पब्लिक स्कूल जे माहुल येथे आहे आणि आज तर महानगरपालिकेने शाळेला सुट्टी दिलेलीच आहे, त्यामुळे येथे विद्यार्थ्यांना समस्या नाही आहे. पण येथे विशेष बाब म्हणजे या शाळेसमोर चोकअप झालेला आहे. सगळे जे नाले वगैरे आहेत चोकअप झाल्यामुळे साधारण 6 इंच किंवा 1 फुटापर्यंत येथे पाणी भरलेलं आहे. मुंबई महानगरपालिका पश्चिम विभाग यांनी येथील समस्येची दखल घ्यावी. कारण उद्या जर शाळेला सुरू झाल्या, आज तर सुट्टी आहे, उद्या शाळा सुरू झाल्या तर लहान मुलांना आणि पालकांनासुद्धा येथील पाण्याचा त्रास होऊ शकतो. पाऊस मोठा आहे पण गटार वगैरे तुंबल्याचं हे कारण असू शकतो की येथे भरपूर पाणी या नेमकं शाळेच्या आवारामध्येच भरलेलं आहे. मुंबई महानगरपालिका पश्चिम विभाग यांनी याची दखल घ्यावी. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. आज मुंबई महानगरपालिकेची जी शाळा आहे मुंबई पब्लिक स्कूल, येथे जे पाणी इथे तुडुंब भरलेलं आहे आणि आता एक वाहन आहे, गाडी आहे जी ओला उबेर किंवा कौन सा बोलते भाई साहब, मोहम्मद भाई, ये गाड़ी को कौन सा बोलते हैं? ओला उबेर, ओला उबेर दोनों है. हां, हे ओला उबेर इथे गाडी आहे आणि इथे पाणी तुडुंब भरलेलं आहे या शाळेजवळ. आणि हे मोहम्मद कैफ या पाण्याचा बघा सदुपयोग करत आहेत त्यांची गाडी धुण्यासाठी. त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की दुसरं पण पाणी घेऊन ते आणखी स्वच्छता या गाडीची करणार आहेत. मोहम्मद कैफ हे त्यांची गाडी येथे धुवत आहेत. आज गाड़ी को छुट्टी दिया है क्या भाई साहब? कहीं कॉल आएगा तब जाएंगे क्या? आज छुट्टी लिया है? ड्यूटी से आ गया, नाइट को मैं निकला था. हाँ, तो अभी आया हूँ. आपको 12 बजे निकला था, अभी 1:30 तो बज ही गया होगा. तो आप जब भी वो प्रवास किया आपके गाड़ी में से कहाँ कहाँ नाला भरा है या ऐसा कुछ समस्या आ गई क्या गाड़ी चलाते वक्त? किधर किधर पानी कौन सा एरिया में भरा, ऐसा कुछ मालूम पड़ा क्या? पड़ा वो अंधेरी वेस्ट में, पूरा जोगेश्वरी वेस्ट में पानी भरा है. वो मिलन सबवे सांताक्रूज उधर भी भरता है ना? उधर भी भरा है और सिलफाकर के साइड में बंगला, उमरा में भी पूरा भरा है. और के साइड में तो है. और आपके नज़रिया में या और से सुनने में और कौन सा एरिया आया है ताकि दूसरे वाहन चालकों को भी सावधानी उनका मिलेगा? और कौन से एरिया में पानी भरा है आज? पानी उमरा में है और रस्ते के साइड में तो पूरा भर गया है तालाब जैसा. उधर तो गाड़ी जा नहीं सकता है. तो मैं भाई लोग को बोलना चाहूँगा कि जिस किसी को अगर उधर का भाड़ा लगता है तो भाई अभी मत जाओ 2-3 दिन के लिए, हफ्ते भर के लिए, क्योंकि उधर बहुत ज़्यादा पाणी है. गाड़ी ने शिफ्ट चल रहा है. आत्ताच आपल्याला मोहम्मद कैफ यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की ज्या एरियामध्ये भरपूर पाणी आहे वाहन चालकांनी कृपा करून तिकडे आपली वाहने घेऊन जाऊ नये, भाडा मारू नये आणि आपल्या परिवाराची, आपल्या फॅमिलीची काळजी घ्यावी, असा त्यांचा एक संदेश आहे या पावसाच्या निमित्ताने. धन्यवाद मोहम्मद कैफ साहेब, शुक्रिया, खुदा हाफिज. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. आज शाळेला सुट्टी आहे आणि येथे इमारत क्रमांक 13 येथे मुलांनी या भर पावसामध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहेत. आत्ताच या बॅट्समनने चौकार का सिक्सर मारलेला आहे.
पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे बॅट्समन. येथे फिल्डिंगसाठी 2 आहेत प्लेयर्स. बॅट्समॅन आता एकदम ॲक्शन मोडमध्ये येणार आहेत. हा बघा, यांनी पुन्हा आपल्याला सिक्सर मारलेला आहे आणि खूप छान त्यांनी त्यांचं ॲक्शन दाखवलेली आहे. क्रिकेटच्या ह्या इमारत क्रमांक 13 माहुल म्हाडा कॉलनी येथे ही मुले शाळेला सुट्टी आहे त्यानिमित्ताने क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे तुझं नाव काय बोललं मगाशी? नैतिक. हां, ठीक आहे. नैतिक यांनी छान असं स्ट्रोक दिलेला आहे. पुन्हा ॲक्शन मोडमध्ये नैतिक त्यांचा तो बॉल आता हुकलेला आहे.